आई ग, आज काय करतेस? आज मी आहे ना दुधी भोपळ्याचे वडे करते. काय? दुधी भोपळ्याचे वडे. दुधी भोपळ्याचे वडे? हा अरे वा, हे काय वेगळंच आहे. हा वेगळंच आहे ना. हा, कसे काय? करायचे? हे बघ आता मी तुला दाखवते कसे करायचे. हा दुधी भोपळा मी किसून घेतला आहे. हा. हे पीठ आहे. हे कसलं पीठ आहे? याच्यामध्ये आहे ना हा तांदूळ, हा उडीद डाळ, हा थोडीशी मुगाची डाळ हा आणि थोडे धणे हा हे मिक्स करून हा. कच्चच आहे, भाजलं नाहीये. हा. हे कच्चच दळून आणायचं अच्छा आणि हे टाकून मी वडे बनवणार आहे. अच्छा. मग आता हे जे तू पीठ घेतलंय त्याच्यामध्ये तू म्हटली तांदूळ वगैरे घेतले, हा. तर मग तांदूळ किती घेतले, उडदाची डाळ किती घेतली, ते सगळं सांग. हा, मी आता 1 वाटी तांदूळ घेतले ना, हा. तर अर्धी वाटीच उडदाची डाळ घ्यायची, अच्छा 1 मूठ मुगाची डाळ घ्यायची, हा. पोहे खायचे, 3 चमचे धणे टाकायचे. अच्छा. हा. हे सगळं एकत्र करायचं करायचं. आणि ते कच्चच म्हणजे दळून तसंच आणायचं. दळून आणायचं. हा. आता हे 1 वाटीचं दळून तर नाही मिळणार, हा. त्या हिशोबाने मग आपण 1 किलोचं घ्यायचं प्रमाण किंवा अर्धा किलो तांदळाचं घ्यायचं, हा. त्याचा निम्मे निम्मे करत यायचं. अच्छा. हा. त्याच्यात घालणारे ठेचा घालणारे लसूण मिरचीचा ठेचा आहे. मी हा. तो परतून घेतलाय, कच्चा नाही घेतला. अच्छा. कच्च्याचा स्वाद जरा वेगळा लागतो. बर. आणि आणि हे थोडंसं पोहे खायचा 1 चमचा आलं, 1 चमचा तीळ, हा अर्धा चमचा ओवा, हा धण्या जिऱ्याची पूड, हा. थोडंसं तेल मोहन म्हणून. मोहन बाळा. हे हळद घालणार थोडीशी, थोडंसं तिखट घालणार थोडासा रंग येण्यासाठी, हिंग घालणार थोडंसं चिमूटभर आणि मीठ चवीप्रमाणे. दुधी भोपळा घेऊयात, कारण त्यालाही पाणी सुटतं ना जरा. हा हे सगळं थोडंसं मोकळं करू. हा हा 1 चमचा ते 2 चमचा तिखट टाकायचं आपल्या आवडीनुसार, चवीनुसार, किती तिखट हवं आहे त्यानुसार. मी 2 चमचेच घालणार आहे. हे आलं आहे, ह्याच्यातलं मी अर्धच घेणार आहे. तीळ, ओवा, धण्या जिऱ्याची पूड 1 चमचा, हळद अर्धा चमचा, लाल तिखट थोडंसं रंग येण्यापुरतं, हा हिंग, मीठ चवीनुसार, मोहन तेलाचं, हा. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, हा कारण याला थोडं पाणी सुटते ना. हा. हे सगळं एकजीव करून घ्यायचं याला. हे सगळं एकजीव झालं. आता बघा याला सगळं ना असं पाणी सुटल्यासारखं होतं. हे बघा ओलं ओलं झालं ना जास्त. हा बरोबर. हां हा याच्यात ते पीठ टाकायचं. आता जसं लागेल तेवढं सगळं घातलं तरी चालते. मी सगळंच घालणार आहे. हा. लागलं तर आपण परत टाकू शकतो, पण लागणार नाही. ह्याला तर तुला पाणी पण घालायची गरज नाही. पडली नाही आणि एक जास्तीचं पीठही घालायची गरज पडली नाही. नाही. दुधी भोपळ्याचा जो ओलावा होता हा. त्याच्यावरच हे त्याच्यावरच. तुझं मळलं गेलंय हो, व्यवस्थित. हो, ह्याचे गोळे करून घ्यायचे ना, हो. आपल्याला हवे ते आकाराचे गोळे करून घ्यायचे. जास्त जाडे नाही करायचे आणि जास्त पातळ पण नाही. हा आणि पिशवीला थोडंसं तेलाचा हात लावायचा, हा. म्हणजे ते त्याला चिकटत नाही. हा. तेल आपलं तापलेलं आहे हम्म. आणि तेल लहान याच्यावर तापत ठेवायचं आणि हे सगळ्या प्रक्रिया करत राहायचं. करायच्या. आणि म्हणजे मग मग ते करता करता ते होऊन जातं. होऊन जातं. तेल पण तापते आणि पीठ पण भिजवून होते. हे बघा. जास्त मोठा नाही गॅस आणि जास्त लहान नाही असा ठेवायचा. वडा होईपर्यंत परत दुसरा वडाही आपण थापून घेतला एकीकडे. आपण दुसराही त्याच्या बरोबरीने सोडू शकतो. तो पहिला पलटवायला झालेला आहे. पहिला पलटवून घ्यायचा. त्याचा जो सुवास आहे ना तो एकदम असा मस्त पसरला आहे ना.
त्याच्यात छान लसूण असं मिरची टाकतो ना हा, आपण, ते एकदम असं छान असा त्या लसणाचा स्वाद हा स्वाद, आणि तो वास वास आला. असा इतका छान येतोय. छान मस्त हा, आणि त्याला असं तो जो एक असं मधून असा एक टम्मपणा आलाय ना, रंग पण सुंदर आलाय त्याचा. तीळ वगैरे घातलंय तर छान असा एकदम रंग खूप सुंदर असा आलेला आहे. आणि तो असा हे नाहीये, चपटा नाहीये, त्याला फुगीरपणा आहे. म्हणजे आता तो अगदी बारीक असा फुगीर असतो हा, कारण असा तो थोडासा जाडसर असतो ना हा वडा, तर तो आहे त्याला फुगीरपणा व्यवस्थित. त्याचा कलर पण छान आलेला आहे. खूपच सुरेख असा रंग आलाय. या याने आपण सगळे वडे तळूया. हो, हे झाले आपले दुधी भोपळ्याचे वडे. छान फुगलेले आहेत, मस्त छान कुरकुरीत आहे, नरम कुरकुरीत छान फुगलेले, मऊसर पण आहे. हे बघा, हे असे आपले वडे. हे बघा, मी खाऊन पण दाखवते. वाव, काय मस्त लागतात आहे ना, मऊसर खुसखुशीत. करून बघा तुम्ही, तुम्हालाही आवडतील. कसे वाटते कमेंटमध्ये टाका.